सांगलीच्या जतमधल्या दुष्काळग्रस्तांचे अंकलंगी परिसरात आमरण उपोषण। कोरडे पडलेला तलाव म्हैसाळ सिंचन योजनेतून भरून द्यावा आणि लवकरात लवकर म्हैसाळ सिंचन योजना मार्गी लावण्याची मागणी। गडचिरोलीत महिला सशक्तीकरण मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यासाठी 200 महिला सरपंच आणि उपसरपंचांना खास आमंत्रण। अंगणवाडी सेविकांचा प्रश्न लवकरच सरकार मार्गी लावेल। सेविकांनी जनतेला वेठीस धरू नये, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन। जळगावमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका। महापालिका प्रशासनाकडून पिंपराळा ते सावखेडा जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। परभणीतील खाजा कॉलनी परिसरात गारमेंटच्या दुकानाला मोठी आग। आगीत अख्खं दुकान जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। जालन्याच्या बदनापूरमध्ये भरधाव कंटेनर शिरला हार्डवेअरच्या दुकानात। सुदैवानं जीवितहानी नाही। बारामतीत अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि चिपळूणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। सिंधुदुर्गात अचानक पडलेल्या पावसामुळे तारांबळ तर आंबा बागायतदार चिंतेत। सोलापुरात अवकाळी पाऊस। ज्वारी, द्राक्ष, कांदा पिकांना धोका। साताऱ्यातल्या अनेक भागात पावसाची रिपरिप। अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी, गहू, ज्वारी पिकाचं नुकसान होण्याची भीती। कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा लासलगाव मनमाड बाजार समितीला फटका। शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान। अहमदनगरमधल्या संगमनेर महामार्गाची दुरवस्था। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात चूल मांडून भाकरी बनवत नागरिकांचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात घेणार मोकळा श्वास। अनधिकृत दुकानं, अतिक्रमण पथकाकडून जमीनदोस्त। बंदूक जमा करा अन्यथा डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या करेन। नक्षलवाद्यांची लढा देण्यासाठी गेलेल्या मद्यपी जवानाची वरिष्ठाला धमकी। गोंदियातील प्रकार।